आणि या प्रकरणी आता दिल्लीतील स्फोटाप्रकरणी FIR दाखल करण्यात आलेला आहे। स्फोटाची आता अधिकृतपणे दहशतवादी हल्ला म्हणून चौकशी होणार असल्याचं कळतंय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही अपडेट आपण पाहतोय। दिल्लीतल्या स्फोटानंतर चौकशीला सुरुवात झाली, त्यानंतर आज पुलवामात देखील छापे टाकण्यात आलेले आहेत। त्या पाठोपाठच आणखीन एक अपडेट समोर आलेली आहे आणि ती म्हणजे दिल्लीतील स्फोटाप्रकरणी आता FIR दाखल झालेला आहे। स्फोटाची आता अधिकृतपणे दहशतवादी हल्ला म्हणून चौकशी होणार आहे। ही देखील आता एक महत्त्वाची अपडेट यातून समोर येताना दिसते। तर आणखीन एक अपडेट या प्रकरणी दिल्लीतील स्फोट प्रकरण आणि या प्रकरणी 4 संशयितांना चौकशी करता ताब्यात घेण्यात आलेले सूत्रांकडून कळतंय। हॉटेल्समध्ये पोलिसांची रात्रभर शोध मोहीम सुरू होती। पोलीस पथकाकडून हॉटेलच्या रजिस्टरची देखील तपासणी करण्यात आलेली आहे। या क्षणी पाहतोय पोलिसांकडून आता तपासाला वेग येताना दिसतोय। फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाल्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय लोकशाही मराठीवर। फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचलेली आहे। तिथं असलेल्या वस्तूंचे काही पुरावे गोळा करण्याचं काम फॉरेन्सिक टीम कडून केलं जात आहे। 4 संशयितांना चौकशी करता ताब्यात घेण्यात आल्याची देखील सूत्रांकडून माहिती। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या क्षणी पाहतोय। दिल्लीतल्या ज्या ठिकाणी स्फोट झालेला होता त्या परिसराची ही दृश्य। हॉटेल्समध्ये पोलिसांची रात्रभर तपासणी सुरू होती। काय काय घडले ते देखील आपण पाहूया। सोमवारी 10 नोव्हेंबरला 6:52 ही घटना घडली। दिल्लीत मोठा स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की साधारणतः 8 ते 10 कार आणि इतर वाहनं जळून खाक झालेली आहेत। संध्याकाळी 6:55 अग्निशमन दल घटनास्थळी त्या ठिकाणी पोहोचलं। माहिती कळताच दिल्ली पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि तपासाला सुरुवात झाली। लाल किल्ल्याभोवतीचा संपूर्ण परिसर, चांदणी चौक आणि रस्ते बंद होते। कारचा स्फोट कशामुळे झाला या संदर्भात अधिकृत कारण अद्यापही अस्पष्ट आहे। घटनेनंतर एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची देखील माहिती आता समोर येतेय। रात्री 10 पर्यंतचा आकडा पाहिला तर 8 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय, तर बहुतांश जण यात जखमी झालेल्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। या सगळ्या घडामोडींवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लक्ष ठेवून, तर दिल्लीतल्या या घटनेनंतर मुंबई असू दे, पुणे असू दे, नाशिक, नागपूर राज्यात मेगा सिटीत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे। तर दिल्ली स्फोटाकरता I-20 कार वापरलेली आहे, ज्याचा मूळ मालक मोहम्मद सलमान असल्याचं कळतंय। सलमान आपली कार ओखला भागातील नदीमला त्यानं विकलेली होती। नदीमनं I-20 कार रॉयल कार झोन या डीलरला विकली। पुलवामाच्या तारिकनं रॉयल कार झोन कडून I-20 कार घेतली। तारिक मूळचा पुलवामाचा आहे, पण तो फरीदाबाद मध्ये राहत असल्याचं कळतंय। पुलवामातील रहिवासी उमर मोहम्मद देखील कटात सहभागी। उमर हा व्यवसायानं डॉक्टर आणि जैश-ए मोहम्मदशी संबंधित आहे। तर फरीदाबाद मधून आता
अनेक धागेदोरे हाती लागण्यासही सुरुवात झालेली आहे। देशभरातील विमानतळ असू दे किंवा मेन स्टेशन्स, मेट्रो स्टेशन, या ठिकाणी देखील सुरक्षा व्यवस्थेत वाढ झाली आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।